धनगर जागर यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सध्या दौऱ्यावरती असलेले आमदार गोपीचंद पडळकर दसरा मेळावा आरेवाडीच्या विरोबा वनामध्ये घेतात आणि या दसरा मेळाव्यातून ते कोणती भूमिका आता स्पष्ट करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपण सध्या आरेवाडीच्या विरोबा वनामधील या दसरा मेळाव्याची तयारी पाहतोय। भव्य असं स्टेज आणि याशिवाय लाखोच्या संख्येनं या ठिकाणी महाराष्ट्रासह अनेक राज्यातून ज्यांची आरक्षणाची सध्या मागणी आहे ते समाज या मेळाव्याला येतील अशी अपेक्षा देखील दिसते। आपल्यासोबत गोपीचंद पडळकर जे आहेत, एकतर यात्रा सुरू होती तुमची आणि आता ह्या दसरा मेळाव्यातून नेमकी आता भूमिका कोणती स्पष्ट होईल? प्रामुख्यानं आमचा प्रश्न जो आहे तो धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून पेंडिंग आहे। 1961 पासून ही अंमलबजावणी होणं अपेक्षित होतं, परंतु ती झाली नाही। वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या नेतृत्वांनी यावरती आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला ज्या पद्धतीनं यश अपेक्षित होतं ते झालं नाही। 2018 पासून या लढाईमध्ये मी पूर्णपणे सक्रिय म्हणून काम करतोय, त्याच्या अगोदर कार्यकर्ता म्हणून काम करत होतो। तर आता धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीची लढाई अंतिम टप्प्यात आलेली आहे। आम्ही 2 टप्प्यामध्ये या सगळ्या विषयाकडे बघतोय। प्लान ए आमचा असा आहे की न्यायालयीन लढाई। न्यायालयामध्ये 2017ला माननीय मधु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रबोधिनी मंचच्या वतीनं एक केस दाखल केलेली आहे आणि त्यामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं पाठपुरावा करतोय, प्रयत्न करतोय। 2019ला राज्य सरकारनं पहिल्यांदा ॲफिडेव्हिटवरती दिलं, शपथपत्रावरती लिहून दिलं की धनगर जमात राज्यात अस्तित्वात नाही आहे, तो धनगर आहे। आमची लढाई हीच होती की धनगर राज्यात नाही, परंतु सरकार कधी मान्य करत नव्हतं। देवेंद्रजींनी तो विषय संपून दिला, आम्ही 70% लढाई जिंकलो। आता परत 2.5 वर्षाचं सरकार गेलं, परत त्या केसकडे दुर्लक्ष झालं, सरकारनं आम्हाला पाठबळ दिलं नाही। परत हे सरकार आल्यानंतर सातत्यानं माननीय देवेंद्रजींच्याकडं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं आम्ही पाठपुरावा करतोय। तर आम्हाला त्यामध्ये बऱ्यापैकी यश आलं की सरकारनं 2 ॲफिडेव्हिट 2022ला एक, 2023ला एक आणि कुंभकोणी साहेबांची नेमणूक हे 3 विषय मार्गी लावून दिले। आता डिसेंबरच्या 8 तारखेला 8 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 15 डिसेंबर या 3 दिवसामध्ये माननीय उच्च न्यायालयाने धनगर समाजाच्या आरक्षणाची अंतिम सुनावणी ठेवली आहे। या 3 दिवसामध्ये दुसरं कुठलंच कामकाज चालणार नाही आणि माननीय उच्च न्यायालयाने असं सांगितलं आहे की हे 3 दिवस झाल्याच्या नंतर नाताळाची सुट्टी झाल्यानंतर आम्ही या केसचा निकाल देऊ। म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाच्या केसचा निकाल अपेक्षित आहे। तो निकाल आमच्या बाजूनं लागेल असा आम्हाला ठाम विश्वास आहे, कारण किमान 170 पुरावे धनगरांच्या बाजूनं कोर्टामध्ये दिलेले आहेत। आणि दुसरा विषय जो आहे, सरकारच्या वतीनंही काही अडचणी होत्या त्या सरकारच्या वतीनं दूर झालेल्या आहेत आणि कोर्टानं आदिवासी जमातीतील काही लोकांनी यामध्ये इंटरफेअर करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने त्यांना एक सवाल केला, यामध्ये कोणी धनगड आहे का? हे धनगर आणि धनगरांचं भांडण चालू आहे, हे आदिवासी जमातीचं आणि धनगरांचं भांडण नाही आहे। त्यामुळं कोर्टाच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली आहे। त्यामुळं बिरोबाचा आशीर्वाद, बाळूमामाचा आशीर्वाद, महाराष्ट्रातील धनगरांनी गेल्या 1960 पासून जो अन्याय सहन केला, जे आमचं हक्काचं होतं ते आम्हाला मिळालं नाही, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर धनगरांच्या बाजूने 1,00,000% निकाल लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। तरीसुद्धा आम्ही त्यावरती विसंबून राहत नाही। महाराष्ट्रातल्या धनगरांनी रस्त्यावरच्या लढाईला तयार झालं पाहिजे, महाराष्ट्रातल्या धनगरांनी एकत्रित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे। संख्या फार मोठी आहे, संख्येच्या हिशोबानं कुठं स्थान मिळालं नाही, ना राजकारणात, ना शिक्षणात, ना नोकरीमध्ये, ना उद्योगधंद्यामध्ये, ना सहकारी संस्थांमध्ये, कुठंच त्याला स्थान मिळालं नाही। आणि म्हणून मी प्लान बी म्हणून महाराष्ट्रातल्या धनगरांची जागर यात्रा सुरू केली। त्यातला पहिला टप्पा पूर्ण झाला, मराठवाड्यातून या यात्रेला सुरुवात केली। मराठवाडा, खानदेश, विदर्भ, परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये 4 सभा घेतल्या आणि कोकणात 3 सभा घेतल्या। अशा 20 जिल्ह्यामध्ये 21 सभा आम्ही पहिल्या टप्प्यात घेतल्या। उद्या दसरा मेळावा होतोय, परत दुसरा टप्पा आम्ही राज्यभरात करतोय। पण या महादसरा मेळाव्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या ज्या डिसेंबरपर्यंतची न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होण्यापर्यंत या मेळाव्यातून काही निर्णायक भूमिका स्पष्ट होईल नाही? उद्या महाराष्ट्रातील लाखोच्या संख्येनं लोक या दसरा मेळाव्याला येणार आहेत। हा महादसरा मेळावा आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा दसरा मेळावा हा आरेवाडीचा बिरोबा वनातला दसरा मेळावा उद्याचा असणार आहे। आणि उद्या आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढं काय दिशा ठरवायची, कशा पद्धतीनं पुढं जायचं ह्याच्यावरती भाष्य आम्ही उद्याच्या आपल्या दसरा मेळाव्यातून करणार आहे।
धनगर समाजानं लढाईला तयार राहिलं पाहिजे. यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांना मी आव्हान उद्याच्या दसरा मेळाव्यातून करणार आहे. कंत्राटी भरतीचा जो जी आर होता तो रद्द केलेला आहे. एकीकडे तुम्ही धनगर आरक्षण किंवा मराठा आरक्षणावरून सातत्यानं महाविकास आघाडीवरती टीका केली गेली होती. काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील टीका केली की हे महाविकास आघाडी सरकारचं पाप आहे जे आम्ही आता बुडवलं गेलं. बघा, महाविकास आघाडीवाले कशा पद्धतीनं करतात, हा कंत्राटी भरतीचा जी आर हा त्यांनीच काढला होता. माननीय शरद पवारांच्या सूचनेनुसार आणि उद्धव ठाकरेंच्या सहीनं आणि काँग्रेसच्या साथीनं हा त्यांनी जी आर काढला. काही त्यांनी संस्थापन नेमणूक केली. आता त्याच विषयाच्या विरोधामध्ये हे सगळे रान तापत होते, विद्यार्थ्यांची माती भडकावत होते. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचं विशेष अभिनंदन करेन, सरकारचं विशेष अभिनंदन करेन की हा कंत्राटी जी आर त्यांनी रद्द केला. कंत्राटी जी आर रद्द करण्यामुळं आमच्या सगळ्या लोकांना न्याय मिळाला ना. आरक्षण आम्ही मागतोय, आरक्षणाची लढाई आम्ही लढतोय आणि तुम्ही दुसऱ्या बाजूला कंत्राटी भरती करणार. कंत्राटी भरतीमध्ये तर आरक्षणाचं काय प्रावधानच ठेवलेलं नव्हतं. त्यामुळं हा विषय ओबीसी, मायनर ओबीसी, भटके विमुक्त, भटक्या जमाती, SC आणि ST इतक्या बहुसंख्य लोकांच्या फायद्याचा निर्णय कालच्या सरकारनं घेतलेल्या निर्णयामुळे याचा फायदा होणार आहे. जी लोकांची दिशाभूल करत होती ती सगळी लोक तोंडावरती पडली. हे पवार आणि त्यांचा नातू दोघं तरी पूर्ण हे MPSCचे विद्यार्थी, हे कॉलेजला शिकणारे विद्यार्थी ह्यांच्यामध्ये बरोबर विष फेरायचं काम त्यांचं गेल्या 15-20 दिवसापासून सुरू होतं. म्हणजे हे कंत्राटी जी आर कसा आला म्हणून काल ते तोंडावर पडले. काल त्यांना बोलू शकले नाहीत, कोणी मीडियासमोर येऊ शकले नाहीत. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकांचा किती वेळा विश्वासघात करताय, किती वेळा लबाड्या करताय. रोज 1 नाही 2 लबाडी त्यांच्या नावावरती पडते. त्यांना लबाडी केल्याशिवाय करमत नाही. आणि म्हणून काल देवेंद्रजींनी ज्या पद्धतीनं हा निर्णय केला आणि ज्या पद्धतीनं त्यांची पोलखोल केली, त्यामुळं महाराष्ट्राच्या समोर हे काँग्रेसवाले, हे शिवसेनावाले आणि हे राष्ट्रवादी गट जो पवारांचा गट आहे ते सगळी लोक तोंडावरती पडले आणि मोठा निर्णय झाला. महाराष्ट्रातले सगळे तरुण अस्वस्थ झाले होते आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. ते सगळी लोक तोंडावरती पडले आणि मोठा निर्णय झाला. महाराष्ट्रातले सगळे तरुण अस्वस्थ झाले होते आणि त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. मी राज्य सरकारचं अभिनंदन करतो. धनगर आरक्षणावर मराठा प्रश्न देखील तुम्ही सातत्याने लढा देत आहे. मनोज जरांगे आक्रमक भूमिका आता घेताना दिसून येतात. त्यांचा उद्या अल्टिमेटम संपतोय. सरकार बघा, विषय हा व्यवस्थितपणे समजून घेतला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये गरीब मराठांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. मी गावगाड्यात राहणारा कार्यकर्ता आहे. पूर्वी जमीनदार असणारा समाज आता जमिनीचे तुकडे तुकडे झाले. पूर्वी सगळी लोकं शेतीवरती अवलंबून होती. नोकरीचं प्रमाण टक्का फार कमी आहे. तर महाराष्ट्रातल्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सातत्यानं भूमिका राहिली. OBC लिडरांची पण भूमिका ही राहिली आहे. परंतु मराठा समाज आणि OBC समाज यामध्ये दरी निर्माण करणं, यामध्ये वाद निर्माण करण्याचा काही लोक प्रयत्न करतायत. मराठा समाजाला मागं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जसं 16% आरक्षण दिलं होतं तशा पद्धतीचं आरक्षण लवकरात लवकर मिळावं यासाठी सरकार पण प्रयत्नशील आहे. सरकारनं पण त्या बाबतीत ठामपणे भूमिका मांडलेली आहे. तर महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत. OBC समाजामध्ये मायनर OBCंची संख्या खूप आहे. गावामध्ये राहणारी जी छोटी छोटी लोकं आहेत त्यांच्याकडे अजून या आरक्षणाचा टक्का गेला नाही आणि मुळात 27% आरक्षण होतं, त्यातलं 11% आरक्षण बाजूला केलं. भटके विमुक्त आणि भटक्या जमातीचं राहिलं किती? 16% आरक्षण राहिलं. 16% आरक्षण तर मराठा समाजाला मागं दिलं होतं. मग आता जी नव्यानं मागणी होते की 50%च्या आतमध्ये द्या आणि OBCच्या कोट्यातनं द्या, म्हणजे मराठा समाजाचं किती मोठं नुकसान होणार. एकट्या मराठा समाजाला 16% आरक्षणाची गरज आहे आणि मुळात OBCचं आरक्षण 16% आता शिल्लक आहे. मग हे काय नेमकं राज्यामध्ये पेरलं जात आहे, हे याच्यावरती व्यवस्थितपणे वास्तववादी विचार करून सगळ्या लोकांनी बोललं पाहिजे. यामध्ये मराठा समाजाचं अजिबात नुकसान होता कामा नये. मराठा समाजाची संख्या मोठी आहे, त्यांना संख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठी राज्य सरकारनं व्यवस्थितपणे मार्ग काढावा आणि वारंवार आम्ही मुख्यमंत्री महोदय यांच्याकडून ऐकतोय की आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय शिंदेंची कमिटी नेमलेली आहे, तर त्यातून काहीतरी लवकरात लवकर मार्ग निघेल असं त्यांचं म्हणणं आहे. तर एकूण महाराष्ट्रामध्ये हे सगळे आरक्षणाची मागणी होत असतानाच गोपीचंद पडळकर यांचा जो महादसरा मेळावा आहे, या महादसरा मेळाव्यातून आता नेमकी कोणती निर्णायक भूमिका पुढे येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.